हाय फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन त्रिसाज वर्ल्ड. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि ठणठणीत असाल. तर आज मी करत आहे फ्रीज साफ. सो मी विचार केला की चला तुमच्यासोबतही हे शेअर करूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. तर ॲक्च्युली काय झालं, खूप दिवस फ्रीजकडे लक्ष द्यायला अजिबात टाईम नव्हता मिळाला. आणि हे जे तुम्हाला ब्लॅक दिसतं आहे, हे असं नका समजू की तो फ्रीज इतका खराब झालेला आहे. ॲक्च्युली माझ्या गॅसचा जो बर्नर आहे तो खराब झाला आहे. त्यामुळे दुधाचे जे पातेले वगैरे असतात ते खालून काळे होतात आणि त्यामुळे हे काच जे आहेत ते सगळे ब्लॅक झालेले आहेत, खराब झालेले आहेत आणि एकदम खराब दिसत आहे. लिटरली असं वाटतं की वर्षभर फ्रीज क्लीन केलेलं नाही आहे, पण तसं नाही आहे. सो आणि माझा आवाज थोडासा क्लिअर येत नसेल कारण मला जरा सर्दी झाली आहे. सो प्लीज अंडरस्टँड. आणि माझ्याकडनं जास्त ब्लॉग शूट होत नाही, तुमच्यापर्यंत जास्त पोचत नाही, त्याबद्दल मनापासून मी तुमची माफी मागते. तर चला फ्रीज क्लिनिंगचा टास्क सुरू करूया. आणि आता इथे मी स्टार्टिंगला हे जे ग्लास आहेत हे क्लीन करायला घेतलेले आहेत सर्वात पहिले, कारण ते खूप खराब झालेले. सो लिटरली मी विचार केला की ते कपड्याने वगैरे साफ करण्यापेक्षा आपण त्यांना डायरेक्टली पाण्याने वॉश करून काढूया. आणि एकदम मस्त निघाले, ते एकदम छान दिसत होते, क्लीन झालेले. सो ॲक्च्युली कसं असतं ना, घरामध्ये जर क्लिनिंग असेल तर आपल्याला एक हॅपी वाटतं, एकदम हॅपी फील वाटतं आणि लाईक मनाला एक सॅटिस्फॅक्शन भेटतं, ते तर वेगळंच. पण माहीत नाही का, म्हणजे मला ह्या क्लिनिंगच्या गोष्टी खूप आवडतात. पण मला एवढा टाईम नाही मिळत कारण बाळाला सांभाळून ऑफिस घर सगळं बघणं हे थोडंसं मला हार्ड जातं. पण त्यातूनही वेळ काढून मी ह्या सगळ्या क्लिनिंगच्या ॲक्टिव्हिटी करते जेव्हाही मला वेळ मिळेल. आणि बिलीव्ह मला खरंच खूप छान वाटतं हे क्लिनिंग केल्यानंतर, एकदम हॅपी वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये. सो मी प्रेफर करते मोस्टली सॅटर्डे संडे ह्या गोष्टी करणं. आणि एक असतं ना की म्हणजे माझा बिलीफ आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की क्लिनिंग घर क्लीन असेल तर आपल्याला हॅप्पी वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. इवन सकाळी उठून जर आपण काहीतरी क्लिनिंग केल्यानंतर जर काही मेडिटेशन वगैरे केले किंवा काही गोष्टी मॅनिफेस्टेशन अँड ऑल, ह्या सगळ्या गोष्टींवर माझा भरोसा आहे आणि त्या मी फॉलो करते माझ्या रेग्युलर लाईफमध्ये आणि मला ते आवडतं. सो मी ते करते. सो अशा पद्धतीने हा पूर्ण पसारा मी काढलेला आहे. आणि त्यानंतर मी विचार केला की ह्या ज्या मिरच्या आहेत त्या ॲक्च्युली आमच्या शेतातल्या मिरच्या आहेत, खूप साऱ्या आणल्या होत्या एकदम, कारण आता मिरच्या संपत आल्यात आणि ह्या ज्या आहेत त्या काही दिवस मला टिकवायच्या होत्या कारण खूप साऱ्या आणलेल्या. तर एवढ्या मिरच्या फायनली शिल्लक राहिल्यात, पण त्यांचे देठ जे आहे ते खराब व्हायला लागले. तर मोस्टली मी मिरच्या साफ करूनच मिरच्या स्टोअर करून ठेवते, सो दॅट त्या खूप दिवसापर्यंत टिकतात. कारण जर त्याचे देठ असेल तर सगळ्यात पहिले मिरच्यांचे देठ सडायला सुरुवात होते, खराब होतात आणि मग त्यानंतर मागच्या साईडने देठाच्या साईडने हळूहळू मिरची खराब व्हायला स्टार्ट होते. सो मला नेहमी आवडते हे देठ वगैरे साफ करून हे सगळं ठेवायला. आणि त्या डब्यामध्ये मी आधी टिश्यू ठेवले कारण डब्याला मोस्टली घाम येतो जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो. अगेन काही भाजी वगैरे करायची असेल जरा वेळ बाहेर काढतो, कधी कधी तो बाहेरच राहतो आणि मग त्या प्रोसेसला आतमध्ये ठेवण्यामध्ये टाईम झाला की अगेन त्या डब्याला घाम येतो. सो मोस्टली मी आतमध्ये टिश्यू ठेवते. आणि ही अशा पद्धतीने कोथिंबीरसुद्धा मी स्टोअर करते आणि त्यामुळे ती खूप दिवसापर्यंत चांगली राहते, पिवळी पडत नाही बिलकुल. त्यामुळे मला मोस्टली आवडतं आणि जेव्हा टाईम असेल तेव्हा मी करते ह्या गोष्टी, कारण मग ते घ्यायलाही इझी जातं आणि पटकन साफ वगैरे असेल, खराब नसेल भाजी तर पटपट स्वयंपाक करताना मध्ये डिस्टर्बन्सेस येत नाही. सो आणि इथे मी साफ करताना नेहमी कोथिंबीर स्टोअर करताना त्याची जी पाठीमागची पानं असतात येल्लो कलरची ती काढून टाकायची, कारण ती सगळ्यात पहिले खराब व्हायला लागते आणि ती खराब झाली की ती पूर्ण कोथिंबीर आपली खराब होऊन जाते. सो मी आधी ती पाठीमागची येल्लो पानं सगळी काढून टाकली. तुम्ही पाहत असाल सगळं मागच्या साईडने पूर्ण कोथिंबीर क्लीन केली आहे. त्याची जी लास्टचे ते बुडं असतात ती पण कोथिंबीरची सगळी काढली आहे आणि नंतर ती
रॅप करताना पण त्या कोथिंबीरच्या वरून एक टिश्यू ठेवला आणि मग त्याला ते झाकण लावलं. आणि त्यानंतर फायनली हे सगळं झाल्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे अशा स्टोअर केल्यानंतर मी इथे फ्रीज आतमधून क्लीन करायला घेतला. एक मस्त कॉटनचा कपडा घेतला, त्याने फ्रीज आतमधून क्लीन केला. अँड देन मी पुन्हा जो पसारा आहे तो पुन्हा कंटिन्यू केला. फ्रीजमध्ये खूप सारा पसारा होता, पण काय करू शकत नाही. फ्रीज जरा छोटा आहे माझा, मला अजून मोठा फ्रीज घ्यायची इच्छा आहे, जेणेकरून सगळं सिस्टमॅटिक वेने बसेल. आणि फ्रीजचे ते ऑर्गनायझर वगैरे सगळे मस्त ऑनलाईन मागवून मी मस्त फ्रीज ऑर्गनाईज करेल. माझं एक ते ड्रीम आहे, मोठा फ्रीज घ्यायचा आणि मस्त ऑर्गनाईज करायचं. लेट्स सी. एकदा एक गोष्ट झाली की हळूहळू बोलतात सगळ्या गोष्टी होतात. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी इथे हे सगळे डबे वगैरे जे आहेत ते फर्स्ट रॅकमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून ज्या भाज्या आहेत, सपोज कोथिंबीर असेल, कढीपत्ता असेल किंवा मिरची असेल, हे सगळं एकाच रॅकमध्ये ठेवते, जेणेकरून आपल्याला ह्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कोथिंबीर लागते, कढीपत्ता, मिरच्या ह्या सगळ्या लागतातच. सो एकाच रॅकमधून ते पटकन काढायलाही इझी जातं आणि ते डबे पटकन घ्यायलाही इझी जातं. सो मी फर्स्ट रॅकमध्ये ते ठेवलं. आणि सगळ्यात लास्टच्या रॅकमध्ये तुम्ही पाहत असाल सगळ्या पालेभाज्या ठेवल्या, ज्या मी ह्याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवलेल्या, कारण की वरून त्या क्लिअरली दिसतात की कुठली भाजी कुठे आहे. म्हणून मी मोस्टली ते लास्टला ठेवते, कारण मधल्या ग्लासमधून मला ते पाहणं इझी जातं. सपोज एखादी भाजी मागे जाऊन बसलेली असेल, ती आपल्या लक्षात नसेल की आपल्याकडे ही भाजी आहे, तर मग त्या गोष्टी आपल्याला लवकर क्लिक होतात. म्हणून हे नेहमी लास्टला ठेवते. आणि मध्ये जे आहे ते मी दूध वगैरे ठेवते, किंवा जर काही भाजी असेल, सपोज रात्रीच्या पण काही भाजी शिल्लक राहिली असेल, ती फ्रीजला ठेवतो. त्यासाठी मी मधला जो पॅसेज आहे तो रिकामा ठेवते, ते फक्त तेवढंच ठेवते. सो त्यासाठी मी हा मधला पॅसेज एकदम रिकामा ठेवला, कारण एक तिथे रोजचे डबे लावून जाणार आहे. त्यानंतर घेतला मी डोअर साईड क्लीन करायला. डोअर साईडला तुम्ही पाहू शकता किती मेसी झालं आहे सगळं. एकदम सगळे मसाले, सगळ्या डाळी सगळ्या त्या एकदम एवढ्या पूड तयार झाल्यात ना त्यांच्या, की लिटरली. आणि इथे माझ्या बाबूची वेगळीच तयारी, मम्मा मला हे दे, मम्मा. त्याला खूप भारी वाटतं. मी जेव्हा असा पसारा काढते ना, तेव्हा त्याला खूप भारी वाटतं तो बघायला. आणि तो एक गोष्ट त्यातली बघत राहतो. आणि मग त्याचे क्वेश्चन असतात, मम्मा हे काय, मम्मा ते काय, हे खायचं आहे का, ते खायचं नाही आहे का, जे खायचं असेल ते त्याला खाऊन पाहायचं असतं. सो अशा सगळ्या गोष्टी पॅरलली चालू होत्या, कारण घरी तो, मी आणि त्याचे पप्पा तिघेच होतो, त्याचे आजी बाबा घरी नव्हते. त्यानंतर हे जे आहेत डोअरचे हे जे निघाले नाहीत जे भांडे, ते मी तिथेच क्लीन केले. आणि जे निघाले ते प्रॉपर पाण्याखाली पुन्हा क्लीन करून घेतले, जसे ग्लास क्लीन केले तशा पद्धतीने. आणि त्यानंतर पुन्हा इथे एक कॉटनचा कपडा घेतला आणि मस्त फ्रीजचा डोअर हे क्लीन केला. एकदम व्हाईटनेसचा डोअर क्लीन केला की आणि छान वाटतं ॲक्च्युली. मला ॲक्च्युली खूप सर्दी झाली, त्यामुळे मला बोलायला थोडं हार्ड झालं, पण खूप दिवस झाले, लिटरली तुम्हाला सांगते 15 दिवस झाले असेल मी हा फ्रीज साफ केला आणि तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला आहे. त्यानंतर आय थिंक 8 ते 10 दिवस झाले असतील मी व्हिडिओ एडिटही करून ठेवला आहे, पण मला व्हॉईस ओव्हर करण्यासाठी बिलकुल टाईम नव्हता, जो आज मिळाला आहे, कारण आज त्रिश लवकर झोपला आहे. म्हणून मी विचार केला की चला जसा आवाज असेल तसा तुमच्यासोबत हा व्हिडिओ मला शेअर करायचा होता. खूप दिवसापासून माझ्या गॅलरीत तो पडून होता आणि आता हळूहळू फोनची गॅलरी लिटरली फुल व्हायला लागली आहे, कारण एक व्हिडिओ मी बस शूट करून ठेवते आणि मला त्याला एडिटिंग करायला आणि ते अपलोड करायला मिळत नाही. कारण मोस्टली काय होतं, जेव्हाही मी कुठला व्हिडिओ शूट करते एकदा अपलोड झाला की तो डिलीट मारून टाकते गॅलरीतून, सो दॅट माझ्या मोबाईलची गॅलरीही फुल होत नाही आणि स्पेस इश्यूही येत नाही. पण ह्या केसमध्ये आता सध्या तर बिलकुलच व्हिडिओ अपलोड होत नाही आहे, त्यामुळे खूप सारे व्हिडिओ टाकायचे राहून गेलेत आणि काही तर मी नंतर स्पेस इश्यूमुळे डिलीटही करून टाकलेत विदाऊट अपलोडिंग. सो मी विचार केला की आज जशी कंडिशन आहे तसं मला एनी हाव व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि उद्या अपलोड करायचं आहे. सो आज त्रिशला झोपवलं
फर्स्ट आणि त्यानंतर लगेच मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतला. आता हे जे डोअर आहे याच्या खाली मसाल्यांच्या त्या पुढं खाली मी एक पुठ्ठा ठेवला आहे, कारण मोस्टली काय होतं ना, ते मसाल्याची एखादी पुडी जर वाकडी तिकडे झाली किंवा सपोज आपल्याकडनं प्रॉपरली ठेवली नाही गेली, त्याच्यावरून दुसरं काही राहिलं तर ती उलटी झाली तर सगळा मसाला खालच्या रॅकमध्ये जातो आणि मग ते सगळा डोअर मेसी होऊन जातो, खराब होऊन जातो. म्हणून मी खाली एक असा हे टाकते, तो कागदाचा जो पुठ्ठा होता तो खाली टाकला, जेणेकरून ते सगळे मसाल्याच्या पुड्या ज्या आहेत त्या प्रॉपरली राहतील. आणि अशा पद्धतीने हा माझा फ्रीज ऑर्गनाईज झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा. बाय, लिव्ह लाईफ हॅपीली, बाय, टेक केअर. आणि तुम्हाला अजून कुठले ब्लॉग पाहायला आवडतील कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा.